प्रभाग क्रमांक 13 मधून उभी आहे मी आणि प्रचाराचा उत्साह जसे आता जी भारतीय जनता पार्टीचा आता मेलावा झाला, देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले, त्याच्यानंतर लोकांमध्ये एवढा उत्साह वाढलेला आहे की आणि मतदान करायचा तर कमलालाच द्यायचं, अशा प्रकारे लोकांचा खूप उत्साह वाढलेला आहे। आणि लोकांचा ओव्हरऑल जल्लोष तुम्ही बघालच, जे लोक प्रतिसाद देत आहेत की या टायमाला विकास घडवायचा आहे आणि कमलाच्या पाठीमागे भक्कम उभं राहायचं आहे। माझ्यासोबत मी स्वतः डॉक्टर पूजा संजय गायकवाड प्रभाग क्रमांक 13 मधून उभी आहे आणि तसेच प्रभाग क्रमांक 13 मधून रायबोळे साहेब उभे आहेत आणि प्रभाग क्रमांक 13 मधून सरोज मनोजराय उभे आहेत आणि प्रभाग क्रमांक 13 मधून विक्रम तरे उभे आहेत। मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना एवढंच आव्हान करेन की तुमचा हा एक मत अमूल्य आहे, विकासाकडे नेणारा आहे। सर्वांनी 15 जानेवारीला बाहेर पडा आणि या मतदानाची तुम्हाला ताकद दिली आहे तो मतदान करून सर्वांना भरघोस मतांनी विजयी करा आणि विकास घडवण्याकरता आता जो हा कमलाला तुम्ही मतदान कराल त्याच्यानी बऱ्याच जसे देवाभाऊ सांगून गेले की विकास होणार आहे, रस्त्याची कामे, पाण्याच्या ज्या टंचाया आहेत किंवा अजून ज्या मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोचत नाही आहेत, एकदा जर हे इलेक्शन्स झाले आणि कमल आणि महायुतीचं जे युती झालेली आहे, कमल आणि धनुष्यबाण जेवढे सीट्स महायुतीने निवडून आणले तर नक्कीच कल्याण पूर्वेमध्ये विकास होईल, एवढं सांगू इच्छिते लोकांना। आता एरिया वाईज मीन्स विठ्ठलवाडी किंवा आशेले गाव या सर्व एरियामध्ये फिरल्यानंतर लोकांची जी सर्वात प्रथम समस्या पाण्याची आहे, पाणी येत नाही आणि पाणी आलं तरी खूप घाण असतो पाणी, काही ठिकाणी आल्या येतात पाण्यामध्ये किंवा काही ठिकाणी पाणीच येत नाही आहे। आणि दुसरा एक मेन प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा, घराच्या पाठीमागेच छोटे छोटे ड्रेनेज आहेत, ओपन आहेत, लोकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यातून माशा येऊन मच्छर येऊन आमचे लहान लहान मुलं बिमार पडतात।